नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅटर्न्स पाहणार आहोत. सो आपण पहिला पॅटर्न पाहणार आहोत डबल टॉप आणि डबल बॉटम. ओके. म्हणजे एम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्न. ओके. आपण ऑलरेडी प्राइस ॲक्शनचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या प्राइस ॲक्शनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्राइस ॲक्शन म्हणजे काय आहे आणि प्राइस ॲक्शनमध्ये काय काय येतं. तर सपोर्ट रेजिस्टन्स हे प्राइस ॲक्शनमध्ये येत असतं किंवा मग वेगवेगळे चॅनल जे पॅरलल चॅनल आहेत किंवा मग असेंडिंग चॅनल, डिसेंडिंग चॅनल हे सगळे त्या प्राइस ॲक्शनचाच पार्ट आहे. त्याच्याबरोबरच पॅटर्न्स वेगवेगळे पॅटर्ननुसार आपण जे ट्रेडिंग करतो म्हणजे डबल टॉप, डबल बॉटम, हेड अँड शोल्डर किंवा मग फ्लॅग अँड पोल पॅटर्न असे वेगवेगळे पॅटर्न आहेत. हे पण एक प्राइस ॲक्शनचा पार्ट आहे. सो आता आपण त्याच्यातला पहिला टाईप पाहणार आहोत किंवा पहिला पॅटर्न पाहणार आहोत तो म्हणजे डबल टॉप आणि डबल बॉटम. ओके. सो तुम्ही ऑलरेडी जर प्राइस ॲक्शनचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. मी या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक देईल. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ओके. सो आज आपण पाहणार आहोत डबल टॉप आणि डबल बॉटम. ओके. तर आता पहिल्यांदा समजून घेऊ की डबल टॉप म्हणजे काय आहे किंवा डबल बॉटम म्हणजे काय आहे. तर नॉर्मली डबल टॉप हा रेजिस्टन्स लेवलला बनत असतो किंवा जेव्हा मार्केट रिव्हर्सल होत असतं म्हणजे डबल टॉप हा टॉपला बनत असतो. जेव्हा मार्केट रिव्हर्सल व्हायच्या आधी तो एक एम पॅटर्न बनवतो किंवा डबल टॉप बनवतो आणि नंतर मग तो रिव्हर्सल व्हायला स्टार्ट होतो. ओके. आणि जो डबल बॉटम आहे किंवा जो डब्ल्यू पॅटर्न आहे तो डाऊनला म्हणजे मार्केट खाली जेव्हा असतं तेव्हा बनत असतो. प्रॉपर एका सपोर्ट लेवलला वगैरे बनत असतो. ओके. किंवा मग एखाद्या राऊंड व्हॅल्यूच्या पाशी तो बनत असतो. सो तिथं प्रॉपर तो डब्ल्यू पॅटर्न बनवतो किंवा डबल बॉटम बनवतो आणि नंतर मग तो मार्केट अपट्रेंड जायला सुरुवात होतो. ओके. सो डबल टॉप आणि डबल बॉटम हे रिव्हर्सलचे चार्ट पॅटर्न आहे. म्हणजे जेव्हा मार्केट रिव्हर्सल जायला स्टार्ट करतं वरून किंवा खालून तेव्हा ते तिथं पहिल्यांदा हे पॅटर्न बनतात आणि नंतर मग मार्केट खाली जायला किंवा वरती यायला सुरुवात करतं. ओके. तर मी तुम्हाला दाखवतो की डबल टॉप आणि डबल बॉटम कसा बनतो. ओके. समजा इथं एक सपोर्ट आहे, इथं एक रेजिस्टन्स आहे. ओके. तर रेजिस्टन्स आहे तर इथं मार्केट समजा इथं अपट्रेंडमध्ये आहे. मार्केट इथून वर आलं, इथून वर आलं, इथून वर आलं, इथून वर आलं. इथं आल्यानंतर मार्केट इथं येतं. मार्केट इथून थोडंसं पुलबॅक घेतं. पुलबॅक घेऊन मार्केट पुन्हा रिटेस्टला जातं. रिटेस्ट करून मार्केट पुन्हा खाली येतं आणि ही जी नेकलाईन असते, ओके, ही जी नेकलाईन ब्रेक करून ते खाली जायला सुरुवात करतो. सो ही जी लाईन आहे त्याला आपण नेकलाईन म्हणतो. ओके. या लाईनला आपण नेकलाईन म्हणतो. ही जेव्हा नेकलाईन ब्रेक करून येते तर त्याला आपण ब्रेक करून ती खाली जायला सुरुवात करतो. सो हा जर तुम्ही पॅटर्न पाहिलात तर तो तुम्हाला एक एम पॅटर्न सारखा दिसतो किंवा इथं डबल टॉप क्रिएट होतो आणि नंतर मग मार्केट खाली जायला सुरुवात होतं. सो इथून मार्केट पुन्हा रिव्हर्सल जायला सुरुवात करतं. ओके. हा झाला आपला डबल टॉप. आणि डबल बॉटम कसा राहतो तर आपलं समजा ही एक सपोर्टची लाईन आहे किंवा एखादी राऊंड व्हॅल्यू आहे किंवा एक इम्पॉर्टंट लेवल आहे. ओके. मार्केट इथून खाली यायला स्टार्ट झालं. इकडून मार्केट असं खाली आलं. त्याच्यानंतर मार्केटने इथं टेस्ट म्हणजे इथं आलं. त्याने इथून पुलबॅक घेतला. पुलबॅक घेऊन पुन्हा रिटेस्टला गेलं. रिटेस्ट करून पुन्हा वर आलं आणि ही जी नेकलाईन आहे ती नेकलाईन ब्रेक करून ते मार्केट पुन्हा वर जायला स्टार्ट केलं. सो तुम्ही इथं पाहू शकता हा जो पॅटर्न बनला हा बनला एक डब्ल्यू पॅटर्न. ओके. किंवा डबल बॉटम. कारण इथं आणि इथं एक डबल बॉटम बनला आणि नंतर मग त्याने मार्केटने वर जायला स्टार्ट केलं. ओके. सो तुम्ही खूप ठिकाणी म्हणजे जिथं सपोर्ट रेजिस्टन्स आहेत, इम्पॉर्टंट लेवल आहे, मार्केट जेव्हा रिव्हर्सल यायला स्टार्ट करतं, जेव्हा एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये आहे आणि तिथून मार्केट जेव्हा रिव्हर्सल व्हायला स्टार्ट करतं तेव्हा हा पॅटर्न तिथं ऑलमोस्ट म्हणजे नेहमीच तिथं हा पॅटर्न बनत असतो. ओके. सो तुम्हाला हा पॅटर्न तिथं आयडेंटिफाय करायचा आहे. पण तुम्हाला हा जो पॅटर्न आहे तो टॉप किंवा बॉटमलाच आयडेंटिफाय करायचा आहे. कारण मार्केट जेव्हा साईडवेज असतं किंवा कुठेतरी मध्ये असतं तेव्हा पण हे पॅटर्न बनत असतात. ओके. सो तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचं. कुठं प्रॉपर सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे. तिथं जर हा पॅटर्न बनत असेल तर तुम्ही कन्फर्म तिथं एंट्री घेऊ शकता. ओके. इथं सायकोलॉजी काय आहे तर सायकोलॉजी असं आहे की मार्केट इथून म्हणजे बायर ॲक्टिव्हिटी आहेत राईट.
मार्केट ट्रेंडिंगमध्ये आहे, बायर ॲक्टिवेट आहे, मार्केट वर गेलं, वरून झाल्यानंतर इथं प्रॉपर इम्पॉर्टंट एक लेवल आहे, ओके, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे काय झालं की काही लोक म्हणजे ऑलरेडी जे प्रॉफिटेबल आहेत त्या बायरनी तिथं सेलिंग करायला सुरुवात केली किंवा मे बी त्यांची पोझिशन, हाफ पोझिशन त्यांनी तिथं विकायला सुरुवात केली. ओके, मे बी जे ऑलरेडी ट्रेड यांनी मिस केल्यात त्या लोकांना असं वाटलं की हा स्मॉल पुलबॅक आहे, त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा एंट्री घेतली. ओके, पुन्हा रिटेस्ट केला आणि इथं रिटेस्ट केल्यानंतर म्हणजे इथं पण आणि इथं पण नवीन सेलर ॲक्टिवेट होत आहेत, कारण त्यांना माहिती आहे इथं स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत. सो ते सेलिंग करायचं स्टार्ट करत आहेत आणि बायर पुन्हा ट्राय करत आहेत मार्केट वर घेऊन जायचं. ओके, सो इथं आल्यानंतर बायर वीक होतात किंवा हळूहळू बायर ते एक्झिट करायला सुरुवात करतात आणि सेलर स्ट्रॉंग होतात आणि सेलर स्ट्रॉंग होऊन इथून सेलिंग स्टार्ट होते. ओके, प्लस प्रॉफिट बुकिंग पण होते. जे ऑलरेडी बाईंगमध्ये आहेत ते लोक प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतात किंवा इथं आल्यानंतर वेट करतात. बऱ्याच वेळा असं होतात की लोक वेट करतात इथून जोपर्यंत नेकलाईन ब्रेक करत नाहीत तोपर्यंत इथं ज्यांनी बाय केलंय ते इथं त्यांचा स्टॉप लॉस आणून ठेवतात. जेव्हा नेकलाईन ब्रेक होते तेव्हा इथून स्ट्रॉंगली ब्रेकआउट होतो. सो हा जो डबल टॉप किंवा डबल बॉटमची सायकोलॉजी ही आहे. ओके, सेलिंगमध्ये पण असंच होतं. इथून म्हणजे मार्केट सेलिंगमध्ये आहे किंवा डाऊन ट्रेंडमध्ये आहे, मार्केट प्रॉपर एका सपोर्टला येतं, इथून प्रॉफिट बुकिंग होते किंवा मग पुलबॅक होतो आणि मार्केट पुन्हा इथं येऊन रिटेस्ट करतं. ओके, जेव्हा रिटेस्ट करतं तेव्हा इथं नवीन बायर ॲक्टिवेट होतात आणि हळूहळू सेलर त्यांची पोझिशन एक्झिट करायला सुरुवात करतात आणि जेव्हा नेकलाईन ही ब्रेक होते तेव्हा कन्फर्म होतं की येस आता सेलर वीक होत आहेत आणि बायर स्ट्रॉंग झालेत. सो त्याच्यामुळे इथं जेव्हा ब्रेक होतो तेव्हा सगळे सेलर एक्झिट होतात आणि हळूहळू बायर ॲक्टिवेट व्हायला सुरुवात होतात. ओके, सो ही या मागची सायकोलॉजी आहे डबल टॉप आणि डबल बॉटमची. ओके, किंवा एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न. तर नॉर्मली जेव्हा तुम्ही ट्रेड म्हणजे समजा इथं मार्केट ट्रेंडिंगमध्ये आहात, ऑलरेडी तुम्ही या ट्रेडमध्ये आहात, तर तुम्ही तुमची पोझिशन एक्झिट कुठं करायची जर तुम्हाला असा डबल टॉप किंवा डबल बॉटम दिसला तर. सो समजा तुम्ही इथं कुठेतरी बाय केलं आहे. ओके, बाय केलं आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की इथं स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. एकतर तुम्ही इथं एंट्री करू शकता, इथं एक्झिट करू शकता किंवा इथून मार्केट पुलबॅक झालं आणि मार्केट पुन्हा रिटेस्ट गेलं तर तुम्ही तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो इथं आणून ठेवा. ओके, आणि इथून येऊन जर मार्केट खाली आलं आणि जर त्याने नेकलाईन ब्रेक केली तर तुम्ही तुमची पोझिशन एक्झिट करा किंवा तुमची पोझिशन तिथं स्टॉप लॉस असल्यामुळे एक्झिट होईल. हे एक झालं. सेकंड, तुम्ही पुन्हा रिव्हर्सल मार्केटमध्ये एंट्री करू शकता. सो तुम्हाला जर कुठं डबल टॉप किंवा डबल बॉटम दिसला तर तिथं एंट्री कुठं करायची, त्याचं स्टॉप लॉस कुठं ठेवायचं हे सांगतो. तुम्हाला एंट्री करायची असेल तर तुम्ही एक काम करू शकता. जोपर्यंत जो ब्रेकआउटचा जो रूल तुम्हाला मी सांगितला होता मागच्या व्हिडिओमध्ये, सो सेम इथे ॲप्लिकेबल होतो. जोपर्यंत इथं ब्रेक होत नाही, म्हणजे 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही पाहत आहात तर 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ही जी कॅन्डल इथं बनेल ती याच्या खाली क्लोज झाली पाहिजे. ओके, म्हणजे ही जी नेकलाईन आहे ती ब्रेक झाली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही एंट्री करू शकतात आणि हा जो टॉप आहे इथं तुमचा स्टॉप लॉस राहील. ओके, सेम बॉटमला जोपर्यंत नेकलाईन ब्रेक होत नाही आणि कॅन्डल वरती क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री नाही करायची. जेव्हा कॅन्डल क्लोज होईल तेव्हा तुम्ही एंट्री करा आणि तुमचा स्टॉप लॉस इथं राहील ह्याच्या खाली. बिगिनर कोणत्या कोणत्या मिस्टेक करतात त्या मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे नेकलाईन ब्रेक करायचा तुम्ही वेटच नाही करत. ओके, आधीच एंट्री करून देता आणि इथून मार्केट पुन्हा रिव्हर्सल होतं. म्हणजे इथं इथं एखादी रिव्हर्सल कॅन्डल बनते आणि मग इथून पुन्हा मार्केट वर जायला सुरुवात करतं. सो नेकलाईन जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री करायची नाही आहे. दुसरं म्हणजे नेकलाईन ब्रेक केल्यानंतर तुम्ही इथंच कुठेतरी स्टॉप लॉस ठेवता. ओके, कारण तुमची क्वांटिटी जास्त असते. सो तुमचा स्टॉप लॉस जर तुम्ही इथं ठेवला तर जो स्टॉप लॉस सेट झाल्यानंतर जो लॉस होणार असतो तो जास्त असतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमची पोझिशन साईज कमीच करत नाही. ओके, आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथं कुठेतरी स्टॉप लॉस सेट करता, इथून खाली पुन्हा रिटर्न येतो आणि तुमचा स्टॉप लॉस हिट होतो आणि तुम्ही लॉस करता. सो प्रॉपर इथं तुम्ही स्टॉप लॉस ठेवा. ओके, आणि वाटलंच तर तुमची लॉस जास्त होत असेल तर तुम्ही पोझिशन साईज कमी करा. ओके, सो ह्या काही कॉमन मिस्टेक आहेत ज्या नॉर्मली बिगिनर करत असतात. ओके, सो हे जे आपण पॅटर्न जे पाहिले हे तुम्हाला मार्केटमध्ये खूप ठिकाणी दिसतात. ओके, त्याच्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात करा, थोडंसं बॅक टेस्टिंग करा. अजून एक गोष्ट सांगतो, प्रत्येक वेळी तुम्हाला
प्रॉपर डबल टॉप दिसेलच असं नाही. म्हणजे प्रॉपर मार्केट समजा इथं आलं, तर मार्केट समजा इथं आलं, इथं येईल, मार्केट इथं खाली येईल आणि मार्केट थोडंसं इथून वर येईल आणि इथून खाली जाईल. ओके. म्हणजे मार्केटने पुन्हा रिटेस्ट करायचा ट्राय केला आणि मग त्याने ब्रेक केलं. सो प्रत्येक वेळी तुम्हाला प्रॉपर डबल टॉप किंवा प्रॉपर डबल बॉटम दिसेलच असं नाही. काही वेळा तुम्हाला तो आयडेंटिफाय करावा लागतो. ओके. आणि त्याच्यानुसार ट्रेडिंग करावं लागतं. जसं तुम्ही मार्केटमध्ये जास्त टाइम स्पेंड कराल तसं तुम्हाला ते कळत जाईल. ओके. सो आपण आता त्याचं एक्झाम्पल पाहू. एक एक्झाम्पल दाखवतो मी डबल टॉप आणि डबल बॉटमचं. येस, इथं पाहू शकता मार्केट ऑल टाईम म्हणजे मार्केट ट्रेंडिंगमध्ये होतं. ओके. हा ऑल टाईम हाय आहे. मार्केट इथं वर आलं आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही इथं पाहू शकता, जर मी थोडंसं झूम करतो, मार्केट वर आलं, इथून मार्केट गॅपअप खुललं, मार्केट वर गेलं, खाली आलं, पुन्हा वर गेलं. ओके. रिटेस्ट केलं, रिटेस्ट करून पुन्हा खाली आलं. ही जी नेकलाईन होती ती नेकलाईन त्याने ब्रेक केली आणि इथून मग सेलिंग स्टार्ट केलं. ओके. सेम तुम्ही इथं पाहू शकता, इथं मार्केट खाली आलं, इथं त्याने डब्ल्यू पॅटर्न बनवला. ओके. मी जसं तुम्हाला म्हणालो, प्रत्येक वेळी तुम्हाला प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न किंवा प्रॉपर एम पॅटर्न नाही दिसणार. सो मी इथं पाहू शकता, इथं त्याने एम पॅटर्न बनवला आणि डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि त्यानं वर जायला स्टार्ट केलं. इथं पण पाहू शकता, हे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं, इथं मार्केट खाली आलं. ओके. इथं पुन्हा वर गेलं, इथं पुन्हा खाली आलं, रिटेस्ट केलं, ही नेकलाईन ब्रेक केली आणि नंतर मग त्याने वर जायला स्टार्ट केली. ओके. सो आणि नॉर्मली त्याचं टार्गेट किती राहतं, समजा एम पॅटर्न बनवलं, इथं वर गेलं, इथं वर आलं, इथं खाली आलं, इथं आलं, इथं त्याने नेकलाईन ब्रेक केली. ओके. तर इथून त्याचं टार्गेट किती, ही समजा नेकलाईन इथं ब्रेक केली, त्याचं नॉर्मली टार्गेट किती राहतं, इथून या नेकलाईनपर्यंत त्याची जेवढी हाईट आहे, ओके, तेवढं तुमचं टार्गेट राहील. म्हणजे जर आपण हे इथून इथं काउंट केलं तर किती आहे, 39 पॉईंट. तर 39 पॉईंट म्हणजे खाली तुम्ही सेम 39.65 पॉईंटचं एक लाईन ड्रॉ करू शकता. ओके. इथं कुठेतरी तुमचं टार्गेट राहील. ओके. सो हे तुमचं टार्गेट राहील. पण नॉर्मली जेव्हा ट्रेंड रिव्हर्सल होत असतो तेव्हा तुम्हाला डब्ल्यू किंवा एम पॅटर्न बनवून ट्रेंड रिव्हर्सल व्हायला स्टार्ट होतो. सो तुम्ही मोठ्या टार्गेट्स अचीव करू शकता. ओके. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं नॉर्मल टार्गेट इथून इथे जेवढी हाईट आहे तिथपर्यंत जेव्हा आलं, तर तुम्ही थोडंसं तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करून ठेवा आणि इथून पुढे जेव्हा खाली जे काही मार्केट जाईल ते तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करा. जसं तुम्ही मार्केटमध्ये जास्त टाइम स्पेंड कराल तसं तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळत जाईल. ओके. सो हे जे आपण कंप्लीट पाहिलं ते डब्ल्यू पॅटर्न आणि एम पॅटर्न. ओके. म्हणजे डबल टॉप आणि डबल बॉटम बद्दल होतं. हा एक प्राइस ॲक्शन मधलाच एक पॅटर्न आहे. ओके. तो जेव्हा तुम्ही प्राइस ॲक्शन म्हणजे काय हे जेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ओके. सो असेच आपण वेगवेगळे पॅटर्न पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जेवढा मार्केटमध्ये टाइम स्पेंड कराल तेवढं तुम्ही हळूहळू शिकत जाल. थोडंसं बॅक टेस्टिंग करा. करंट मार्केट जे चालू आहे त्याच्यामध्ये पण टेस्टिंग करत राहा. ओके. कंटिन्यू लर्निंगकडे फोकस करा. ओके. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.